अ, हो, काल भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पद्मानगर भागात एका माथेफिरू व्यक्तीने व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचं नाव म्हणजे आरोपी जो आहे, तो हुसेन जिना शेख आहे, 38 वर्षाचा आहे. त्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील अशी शिवीगाळ केली आणि दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल असा शिव्यांचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला आणि तो व्हिडिओज त्याने Instagramला अपलोड केला. ही माहिती मिळतात तात्काळ आमची डी-बीचं पथक आणि त्याचा शोध घ्यायला लागला, तर तो नारपोलीच्या हद्दीत राहणार आहे. नारपोलीच्या डी-बीच्या पथकाशी समन्वय साधून दोघं डी-बीच्या पथकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पद्मानगरमधून एक इसम राकेश नल्ला याने त्याच्याविषयी तक्रार दिली. त्यामुळे BNS कायदा कलम 196 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला लगेच ताब्यात घेण्यात आलं. त्याला अटक करून आज माननीय कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं त्याला. नागरिकांना आम्ही असं आवाहन करू, समाजात काही माथेफिरू लोकं, काही अँटी सोशल एलिमेंट असतात. ते समाजात कसा उद्रेक होईल, लोकांच्या भावना कशा वळतील असे नेहमी प्रयत्न करत असतात. परंतु असा कोणी प्रयत्न केला लगेच आपण एक व्हायबल न होता पोलिसांपुढे तो व्हिडिओ आणि त्या व्यक्तीशी तक्रार करायचं. पोलीस लगेच त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला कायदेशीर कारवाई करतील.